नमस्कार. मी जितेंद्र सुधाकर बजाज. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. चिपळूणमधील मगरींच्या वावराबाबत तहसीलदार कार्यालयात बैठक. आमदार शेखर निकमांच्या विशेष सूचना. पावसाळी दुर्घटनाबाबत जिल्हा प्रशासन सतर्क. पर्यटन केंद्रावर जमावबंदीचे आदेश. लोणेरच्या तंत्रशास्त्र विद्यापीठातील वित्त अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक. आणि वाडा मनोर महामार्गावरील पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. काही दिवसापूर्वी चिपळूणमधील रस्त्यावर महाकाय मगर वावरतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांची चिपळूण तहसीलदार कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीला आमदार शेखर निकम, प्रांत अधिकारी आकाश लिगाडे, वन विभागाचे मुख्य अधिकारी विशाल भोसले आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी शहरातल्या नदीपात्रामधील वाढती मगरींची संख्या पाहता शहर अधिवासातील मगरींना मोठ्या नदीपात्रांमध्ये स्थलांतरित करण्याबाबत उच्चस्तरीय बैठक बोलावणार असा शब्द आमदार शेखर निकम यांनी दिला. तसेच मानवी वस्तीत मगर असल्यास वन विभागाने गस्त घालून त्या पकडाव्यात आणि सुरक्षित स्थळी सोडाव्यात. या व्यतिरिक्त नदीपात्रातील ज्या ठिकाणावरून मगर बाहेर येऊ शकते अशा ठिकाणी जाळ्या बसवण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली. शहरातील चिकन आणि मटण विक्रेते नदीपात्रामध्ये मांस टाकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे इथून पुढे अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणार अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली. काही दिवसापासून राज्यातील विविध भागात पावसाळी सहलीला जाणाऱ्या पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यातील पर्यटन केंद्रावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून हा आदेश 2 महिन्यांसाठी लागू राहणार आहे. पावसाळ्यात धबधबे, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या तसेच धरणाच्या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नागरिक येत असतात. वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीवितहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, हरिश्चंद्रगड, बारवी धरण, माळशेज घाट व शहापूर तालुक्यातील गणेशपुरी नदी, भातसा धरण, माहुलीगड, कसारा घाट या ठिकाणीही हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. ठेकेदाराचे बिल अदा करण्यासाठी ठेकेदाराकडून लाच स्वीकारणाऱ्या वित्त अधिकाऱ्याला रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. तक्रारदार सागर जाधव यांनी लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पदविका विभागातील सभागृह नूतनीकरणाचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करून ते अदा करण्यासाठी विद्यापीठातील अधिकारी ओंकार आंबपकरने सागर जाधव यांच्याकडे 1 लाख रुपयांची लाच मागितल्यामुळे जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून आंबपकरला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. वाडा मनोर मार्गावरील पाळीगावच्या हद्दीत असलेला जुना पूल जीर्ण झाला असून पहिल्याच पावसाळ्यात पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यात अनेक वाहने अडकून पडल्याने या पुलावरून वाहने संथ गतीने चालवावी लागत आहेत. या पुलाशेजारीच नवीन पूल बांधण्यात आला आहे. मात्र तो अपूर्ण असल्यामुळे वाहतुकीमध्ये अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नवीन पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी उपनगरीय आणि मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र काही क्षुल्लक कारणांसाठी प्रवाशांनी ACPचा गैरवापर केल्यामुळे एप्रिल 2023 ते जून 2024 या कालावधीत मध्य रेल्वेने रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार 11,434 प्रकरणे नोंदवली असून 9,657 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून 63 लाखांएवढा दंड वसूल करण्यात आला आहे. डोंबिवली MIDCतील झालेल्या स्फोटात आगीमध्ये होरपळलेल्या नागरिकांना नुकसान भरपाई ताबडतोब देणे, कल्याण तळोजा मेट्रो 12च्या प्रकल्पात स्थानिकांना न्याय देणे, 27 गावातील अतिमहत्त्वाचे प्रलंबित विषय मार्गी लावणे अशा मागण्यांसाठी सर्वपक्षीय युवा संघटनेतर्फे बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले होते. मात्र पालिका प्रशासन आणि पोलिसांनी उपोषणकर्त्यांच्या मंडपावर 5 जुलैला कारवाई करत नोटिसा पाठवल्या होत्या. तरी सरकारने जर आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आषाढी एकादशीनंतर भूमिपुत्र
टाळ मृदुंग हाती घेऊन रस्त्यावर उतरतील असा इशारा संतोष केणे यांनी पत्रकार परिषदेत दिला. म्हणून आम्ही आंदोलन करतो. आमच्यावर अन्याय झालाय, अत्याचार झालेला आहे. हा दूर कोण करणार? खासगी जागेवर तुम्ही डायरेक्ट येऊन बुलडोझर चालवलं, घरं तोडली, शेतकऱ्यांना जुमानत नाही, पोलिसांचा ताफा घेऊन येता. म्हणून आम्ही या आंदोलनाचा पवित्रा घेतला. पवित्रा का घेतला? लोकप्रतिनिधीने हे प्रश्न सोडवले नाही म्हणून. लोकप्रतिनिधीचं काम आहे. लोक मतदार राजा तुम्हाला निवडून देतो आणि तुम्ही जेव्हा उभे राहता ना, तेव्हा वचननामा काय देताय, जाहीरनामे काय देताय तुम्ही पक्षाचे, आणि 5 वर्षात तुम्हाला विसर पडतो का? पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष आणि उद्योजक विजय लोखंडे यांचे व्यावसायिक भागीदार व अनिवासीय भारतीय उद्योजक हरभजन सिंग संधेर यांचा मुलगा लंडनमध्ये खासदार झाल्याने पनवेल औद्योगिक वसाहतीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. लंडनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या संसदीय निवडणुकीमध्ये उद्योजक हरभजन सिंग संधेर यांचा धाकटा मुलगा जीवन संधेर हा लेबर पार्टीमध्ये लॉफ्ट बरो येथून निवडून आला आहे. यापूर्वी तो लंडन येथील शासकीय सेवेत काम करीत होता. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांचं. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.